नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण करंट अफेअरचे नवीन प्रश्न बघणार आहोत। बघा, 28 फेब्रुवारी 2026 रोजी कुनो राष्ट्रीय उद्यानात बोत्सवानाहून किती चित्ते आणण्यात आले? 7 चित्ते, 8 चित्ते, 9 चित्ते की 10 चित्ते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 9 चित्ते आणण्यात आले। कुठून? बोत्सवानामधनं। ओके, 9 चित्ते आणण्यात आले। पण आपल्याला विचारलं जातं की 2022 साली कोणत्या देशातनं चित्ते आणले किंवा किती चित्ते आणले? तर 2022 साली बोत्सवानामधनं 8 चित्ते आणण्यात आले होते। किती? 8 चित्ते बोत्सवाना शहरातनं, सॉरी नामिबिया। 2022 ला नामिबिया मधनं 8 चित्ते आणण्यात आले आणि 28 फेब्रुवारी 2026 ला 9 चित्ते हे बोत्सवाना मधनं आणण्यात आले भारतामध्ये। आणि ते ठेवले कुठे? बघा, कुनो राष्ट्रीय उद्यानात ठेवले। हे पॉइंट आपल्याला महत्वाचे। कुनो राष्ट्रीय उद्यान बोत्सवानामधनं आणले 9 चित्ते आणि नामिबियातनं 2022 साली आणण्यात आले होते 8 चित्ते। त्यानंतर बघा, एका तासात सर्वाधिक रोपे लावण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणत्या शहराने प्रस्थापित केला? लखनौ, वाराणसी, जयपूर आणि भोपाल। एका तासामध्ये सर्वाधिक रोपे लावण्याचा विक्रम आहे आणि तो केला आहे वाराणसीने। कोणी केला? कोणत्या शहराने? वाराणसी या शहराने प्रस्थापित केला एका तासात सर्वाधिक रोपे लावण्याचा विक्रम। नेक्स्ट, 98वा ऑस्कर पुरस्कार सोहळा कधी पार पडला? बघा, चित्रपट क्षेत्रातला जो सर्वोच्च बहुमानाचा पुरस्कार आहे, जो सर्वोच्च पुरस्कार मानला जातो, तो म्हणजे कोणता? ऑस्कर पुरस्कार। आणि त्याचा सोहळा कितवा होता? बघा, 98वा जो सोहळा होता तो कोठे कधी पार पडला असं विचारलंय आपल्याला। 10 मार्च 2026, 12 मार्च 2026, 15 मार्च की 18 मार्च 2026? तर 98वा ऑस्कर पुरस्कार सोहळा हा 15 मार्च 2026 ला पार पडला। नेक्स्ट, मग ह्या ऑस्कर 2026 चे आयोजन कुठे झाले? आता आपण जे प्रश्न बघणार आहोत ना ऑस्कर पुरस्काराविषयी, हे 2026 ला जेही ऑस्कर पुरस्कार मिळाले त्यामधले सर्व प्रश्न आता आपण बघून घेणार आहोत। बघा, ऑस्कर 2026 चे आयोजन कुठे झाले? न्यूयॉर्क, लंडन, लॉस एंजेलिस की पॅरिस? तर याचं उत्तर आहे लॉस एंजेलिसला ऑस्कर 2026 चं आयोजन झालेलं आहे। नेक्स्ट, बेस्ट पिक्चर पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला? सिन्नर्स, हॅमनेट, फ्रँकेनस्टाईन, वन बॅटल आफ्टर अनादर? तर याचं उत्तर आहे वन बॅटल आफ्टर अनादर या चित्रपटाला बेस्ट पिक्चर पुरस्कार मिळाला। त्यानंतर बेस्ट डायरेक्टर पुरस्कार कोणी जिंकला? आता हे सगळे ऑस्कर पुरस्काराविषयीचेच प्रश्न आहे। बेस्ट डायरेक्टर पुरस्कार क्रिस्तोफर नोलन, स्टीवन स्पीलबर्ग, पॉल थॉमस अँडरसन, जेम्स कॅमेरॉन? तर पॉल थॉमस अँडरसन यांना बेस्ट डायरेक्टर पुरस्कार मिळाला। त्यानंतर बेस्ट ऍक्टर पुरस्कार कोणाला मिळाला? लिओनार्डो डिकॅप्रिओ, मायकेल बी जॉर्डन, टॉम क्रूज की ब्रॅड पिट यांना मिळाला? तर या बेस्ट ऍक्टर पुरस्कार हा मायकेल बी जॉर्डन यांना मिळाला 2026च्या ऑस्कर सोहळ्यातला, ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातला। लक्षात ठेवायचं, आपण ऑस्कर पुरस्कार बघतोय। नेक्स्ट, बेस्ट ऍक्ट्रेस पुरस्कार कोणाला मिळाला? पुन्हा 2026चे ऑस्कर पुरस्कार बघतोय आपण। बेस्ट ऍक्ट्रेस पुरस्कार एमा स्टोन, मार्गोट रॉबी, नताली पोर्टमन, जेसी बकली? तर याचं उत्तर आहे जेसी बकली यांना बेस्ट ऍक्ट्रेस पुरस्कार मिळाला 2026। पुन्हा त्याच अनुषंगाने बेस्ट सपोर्टिंग म्हटलंय आपल्याला। बेस्ट सपोर्टिंग ऍक्टर पुरस्कार कोणाला मिळाला? रॉबर्ट डाउनी ज्युनियर, सीन पेन, अल पचिनो की विल स्मिथ? तर इथे उत्तर आहे सीन पेन। काही ठिकाणी शॉन पेन असंही दिलेलं आहे, काही हरकत नाही, तर हेच उत्तर बरोबर आहे, सीन पेन। काही ठिकाणी शॉन पेन असं म्हटलेलं आहे। नेक्स्ट, बेस्ट सपोर्टिंग ऍक्ट्रेस पुरस्कार कोणाला मिळाला? ॲन हॅथवे, स्कारलेट जोहान्सन, एमी मॅडिगन, जेनिफर लॉरेन्स? तर याचं उत्तर आहे एमी मॅडिगन यांना बेस्ट सपोर्टिंग ऍक्ट्रेस पुरस्कार 2026 मिळाला आहे। ऑस्कर 2026 मध्ये सर्वाधिक पुरस्कार कोणत्या चित्रपटाने जिंकले?
आपण बघितलं बेस्ट चित्रपट कोणता होता, बेस्ट ऍक्ट्रेस बघितलं, सपोर्टिंग ऍक्ट्रेस बघितलं. आता विचारलंय की सर्वाधिक पुरस्कार कोणत्या चित्रपटाने जिंकले, सिनर्स, हॅमनेट, वन बॅटल आफ्टर अनदर की फ्रँकेनस्टाईन. तर याचा आन्सर आहे वन बॅटल आफ्टर. या चित्रपटाने 2026 मधले सर्वाधिक पुरस्कार जिंकले आहेत. नेक्स्ट पुन्हा प्रश्न आहे, सिन्नर्स चित्रपटाला किती नामांकन मिळाले, 10, 12, 14 की 16. तर सिन्नर्स चित्रपटाला 16 नामांकन मिळाले आहे. बेस्ट ओरिजिनल स्क्रीन प्ले पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला, हॅमनेट, सिन्नर्स, फ्रँकेनस्टाईन की सेंटिमेंटल व्हॅल्यू. तर याचं उत्तर आहे सिन्नर्स या चित्रपटाला बेस्ट ओरिजिनल स्क्रीन प्ले पुरस्कार मिळाला. आणि ह्याच चित्रपटाला बघा किती पॉइंट मिळालेले होते, नामांकन 16 मिळालेलं होतं सिन्नर्स या चित्रपटाला. आणि तोच ठरला आहे बेस्ट ओरिजिनल स्क्रीन प्ले पुरस्कारचा विजेता. नेक्स्ट आहे पुन्हा बेस्ट सिनेमॅटोग्राफी पुरस्कार कोणाला मिळाला, पुन्हा 2026चा ऑस्कर पुरस्कार. मी वारंवार उच्चार करते कारण त्याच्यामधले सर्व प्रश्न आपण इथे घेतलेले. रॉजर डिकन्स, ऑटम ड्युराल्ड आर्कापॉव, होयटे व्हॅन होयटेमा की रॅचल मॉरिसन. तर याचं उत्तर आहे ऑटम ड्युराल्ड आर्कापॉव यांना बेस्ट सिनेमॅटोग्राफी पुरस्कार 2026 विजेता आहेत. पुन्हा बघा बेस्ट ॲनिमेटेड फीचर फिल्म कोणती ठरली, फ्रोझन 3, इनसाइड आउट 2, स्पायडरमॅन, केप ऑफ डेमन हंटर्स. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, केप ऑफ डेमन हंटर्स बेस्ट ॲनिमेटेड फीचर फिल्म ठरली आहे. त्यानंतर आहे बघा बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म पुरस्कार कोणत्या देशाच्या चित्रपटाला मिळाला, फ्रान्स, जर्मनी, इटली की नॉर्वे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नॉर्वे या देशाच्या चित्रपटाला बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म पुरस्कार 2026 मिळालाय. सेंटिमेंटल व्हॅल्यू या चित्रपटाने कोणत्या प्रकारात पुरस्कार जिंकला, बघा चित्रपटाचं नाव आहे सेंटिमेंटल व्हॅल्यू. कोणत्या प्रकारात पुरस्कार जिंकला, बेस्ट ऍक्टर, बेस्ट डायरेक्टर, बेस्ट इंटरनॅशनल फिल्म की बेस्ट म्युझिक. तर सेंटिमेंटल व्हॅल्यू या चित्रपटाने बेस्ट इंटरनॅशनल फिल्मचा पुरस्कार मिळालाय आणि विजेता ठरली. नेक्स्ट आहे बेस्ट डॉक्युमेंटरी फीचर कोणता ठरला, द लास्ट वॉर, अर्थ रायझिंग, मिस्टर नोबडी अगेन्स्ट पुतीन आणि चौथा आहे ग्लोबल क्रायसिस. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बेस्ट डॉक्युमेंटरी फीचर पुरस्कार मिळाला आहे मिस्टर नोबडी अगेन्स्ट पुतीन. ऑस्कर 2026 चे होस्ट कोण होते, जिमी फॅलन, जिमी किमेल, ट्रेवर नोवा की कॉनन ओब्रायन. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कॉनन ओब्रायन हे ऑस्कर 2026 चे होस्ट होते. ऑटम ड्युराल्ड आर्कापॉव यांनी कोणत्या क्षेत्रात इतिहास घडवला, बघा ऑटम ड्युराल्ड आर्कापॉव यांनी कोणत्या क्षेत्रात इतिहास घडवला यांच्याविषयीच आपल्याला अगोदर एक प्रश्न होता. बघा इथे बघा यांना कोणता पुरस्कार मिळाला आहे, बेस्ट सिनेमॅटोग्राफी पुरस्कार 2026 त्यांनाच मिळाला आहे, ऑटम ड्युराल्ड आर्कापॉव यांना. पण आपल्याला त्यांनी बघा पुन्हा प्रश्न त्यांच्यावरच विचारलेला आहे की ऑटम ड्युराल्ड आर्कापॉव यांनी कोणत्या क्षेत्रात इतिहास घडवलाय, अभिनय, दिग्दर्शन, एडिटिंग की सिनेमॅटोग्राफी. तर बघा जे तिकडे आपल्याला प्रश्न होता इकडे उत्तर आहे आणि इकडे उत्तर, जे उत्तर तिकडे होतं इकडे प्रश्नात विचारलेलं आहे. आपल्याला प्रश्न फिरवला जातो आणि त्याचंही उत्तर आहे सिनेमॅटोग्राफी, जी पहिली महिला विजेती आहे ऑटम ड्युराल्ड आर्कापॉव. फ्रँकेनस्टाईन चित्रपटाने कोणत्या प्रकारचे पुरस्कार जिंकले, मग अभिनय पुरस्कार, दिग्दर्शन पुरस्कार, तांत्रिक पुरस्कार की संगीत पुरस्कार. तर फ्रँकेनस्टाईन चित्रपटाने तांत्रिक पुरस्कार जिंकले आहेत. ऑस्कर 2026 मध्ये सर्वाधिक नामांकन कोणत्या चित्रपटाला मिळाले, हॅमनेट, फ्रँकेनस्टाईन, सिन्नर्स, वन बॅटल आफ्टर अनदर. तर बघा इथे ऑस्कर 2026 मधलं सर्वाधिक नामांकन मिळालंय सिन्नर चित्रपटाला. किती नामांकन मिळाले आहे, 16. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2026 नुसार जगातील सर्वात आनंदी देश कोणता ठरला आहे, बघा आइसलँड, डेन्मार्क, फिनलँड की इस्रायल.
तर वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2026 नुसार सर्वात आनंदी देश ठरला आहे पर्याय क्रमांक 3 फिनलँड. फिनलँडने सलग कितव्यांदा जगातील सर्वात आनंदी देशाचा बहुमान मिळवला आहे. हाही प्रश्न आपल्याला महत्वाचा आहे, कारण सलग कितव्यांदा म्हटलंय बघा, इथे रेकॉर्ड किती आहे, 5व्यांदा, 7व्यांदा, 9व्यांदा की 10व्यांदा. तर फिनलँडने सलग 9व्यांदा काय मिळाला आहे, तर जगातील सर्वात आनंदी देशाचा बहुमान मिळवला आहे सलग 9व्यांदा. नेक्स्ट, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे. आता पहिला ठीक आहे, पण आपल्याला कोण महत्वाचा आहे, आपला भारत. भारताचा क्रमांक कितवा आहे, 118वा, 116वा, 104 की 147. तर भारताचा क्रमांक आहे पर्याय क्रमांक 2 116वा. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट नुसार भारताचा क्रमांक आहे 116. आज आपण महत्वाचे प्रश्न बघितले चालू घडामोडीचे. अशाच नवीन प्रश्नांसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.